पॉलिश 500 लोक करतात. म्हणजे तुझ्या बुटाचं बूट पॉलिश 500 लोक. आणि तू काय बुटसू माझ्या बुटाचं बूट पॉलिश 500 लोक करतात म्हणजे शिवतोय रे. अरे माझं खुर्ची बसून एकच काम 20 रुपये द्यायचं आणि चिंपाट भरून द्यायचं. मुंबईला तर मी पहिली झाली. नारायण अरे कंपनीचा मालक म्हणजे विमानाचं पार्ट होतात आपल्या कंपनीत. काय भास्करराव विमानाचं पार्ट कुठलं बाजारातलं का एसटीच्या विमानाला नट बोलत असते इथं तुमच्या खेड्यामध्ये दिसायला समजत नाही. व्यवसाय व्यापार जर करायचं म्हटलं तर पैसा लागतो. सगळ्याचं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक करता येत नाही. बरोबर आहे. आता साधं जर बँकेचं जर कर्ज काढायचं म्हटलं तर त्याला जमीन तारण द्यावी लागते, घर तारण द्यावं लागतं. काय ना काहीतरी जामीन द्यायला. आता तुला पहिलेच माहिती आहे मला घर बी नाही जमीन बी नाही. मी बँकेला तारण काय दिलं? एक म्हस, एक रेडकू, एक कुत्र आणि एक मांजर. बँकेने घेतलं का तारण? भास्करराव बँक मॅनेजरला माहित आहे की शाजी मनवकर काय पैसे पुरवणार नाही. बँक मॅनेजरनं 40,000 रुपये मंजूर केलं. किती? 40,000 रुपये मंजूर केलं. आता या 40,000चा 80,000 कसं होतील हा डोक्यात विचार. काय केलंस? काय केलं? दुकान टाकलं. दुकान कशाचं? शेणचं म्हणजे आत्ताच शेणचं दुकान टाकलं. शेण कुठे काय 40 अरे मोठं दुकान टाकलं. मोठं शेणचं दुकान टाकलं. दुकान ओपनिंग झालं. दुकान ओपनिंग झालं. समोरून एक गिराईक आलं. समोरून गिराईक आलं. ते कसं होतं? पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, धोतर, नेर शर्ट, डोक्याला फेटा आणि एवढ्या दांडियाला दांडग गिराईक आलेला का? आणि शोकेशने हरायला सुरुवात केली. म्हणलं पाहुणा एका अत्तरच्या बाटलीची किंमत काय? म्हणजे जास्त नाही. एका अत्तरच्या बाटलीची किंमत 40,000 रुपये. 40,000 रुपये. त्या फकड्यानं मागचा विचार पुढचा विचार न करता हात घातला. 40,000चा बंडल काढला माझ्या हातात. 40,000चं बंडल? 40,000चा बंडल काढला माझ्या हातात ठेवला. तो बंडल घेतला ठेवला. मग कपाडात ठेवला. आता शोकेस मध्ये बाटली त्याच कंपनीची आणि गोडाऊन मध्ये बी बाटली त्याच कंपनीची. गोडाऊन मध्ये गेलो बाटली आणली आणि त्याच्या हातात द्यायला लागलो. म्हणला पाहुणं एका अत्तरच्या बाटलीला 40,000 रुपये दिले. मी बाटली शोकेश मधली मागितली आहे, गोडाऊन मधली नाही. म्हणजे पाहुणे कंपनी का कमायचं नाही म्हणलं. 40,000. आता गिरायकाचे समजूत काढलं माझं काम. शोकेश उघडलं बाटली काढली त्याच्या हाताने दिली. आता तुम्ही त्याच्याकडे बघित बसलो. न्यूक्लियर बाटलीचं तोड काय त्याला बाटली घेतली, टोपण काढलं, उचल काढलं आणि 40,000चा आता तळाचा सगळंच लोक घेतात. 40,000चा आता तळाचा वाटला. त्यानं असं केलं आणि असं 40,000चा आपण मिशाला 40,000चा मिशाला लावला. म्हणलं पाहुणं 40,000चा आतर मिशा म्हणलं 40,000चा आतर म्हणजे मिशीच्या केसात काहीतरी बारीक आहे. म्हणून मी काय केलं माहिती का? म्हणलं पाहुणं त्या मिशीची मला 2 केस द्या. म्हणलं पाहुणं या मिशीची मला 2 केस दिले असते पण या 2 केसाची किंमत आहे 80,000 रुपये. 40,000 मिशाला म्हणलं 2 केसाचं 80,000 घेणार. माझ्याही डोक्यात विचार आला. ह्या 2 केसाला म्हटलं 80,000 रुपये दिलं. 80,000चं 1,60,000 कसं होतील हा डोक्यात विचार. मग काय केलं? तिने दिलेलं 40 आणि माझ्याजवळचं 40 असा 80,000चा बंडल धरला आणि त्याच्या हातात ठेवला. बरं द्या म्हणलं मिशी 2 केस. त्यानं असा शर्ट उभं केला, इथं हात घातला, इथे 2 केस उपसली आणि माझ्या हातावर ठेवली. म्हणलं पाहुणा तुम्हाला म्हणलं 80,000 रुपये दिले ते. म्हणलं तुम्हाला मिशीची केस मागितली ते हे नाही. म्हणला पाहुणं हा म्हणला शोकेश मधला माल आहे आणि हा म्हणला गोडाऊन मधला. म्हणला कंपनी एकच आहे, ह्याला वेगळं नाव आणि ह्याला वेगळं नाव. मित्राला मित्र भेट्याने मनातच संशय येते. टिंगल केल्याशिवाय कोण सिंगल देणार नाही. आपण दोघं जमतो. विनोद सम्राट नवनाथ भाऊ मनोकर काहीतरी बोलू नको मार खाय हे बरोबर
मला धोकाच आहे रे. अरे काय सांगायचं दुःखात आहे माझं. नवनाथ भाऊ आल्या आल्या चहा दिला, नाश्ता दिला आणि तुला रडाई काय झालं रे? अरे काय सांगायचं मित्रांनो, 8 दिवस झालं माझी आई मेली रे. आई मेली रे. भास्कर दादा, आईचं दुःख फार वेगळं आहे. आई ज्या मातीने 9 महिने 9 दिवसाचं वजवागून हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला, ती असणारी जन्मती ती माता स्वर्गाच्या वाट्याला निघून गेली. या जगात ज्याला आय नाही त्याला काही सुद्धा नाही. आईच्या दुःखाचं वटीवर निवारण करत होतो. एवढ्या तुमच्या दोघांच्या 2 आई आल्या आणि काय म्हणल्या माहिती आहे का? बाळ नवनाथ रडू नको, तुझी म्हणजे काय मेली असते तर म्हणजे मरू द्या, आम्ही दोघी तुझ्या आया साहेब. आपला घराणा कसला आहे? माळ करायचा घराणा आपला. तुझी तरी आई दुःखात सामील व्हायला पाहिजे. तुझी तरी आई कुणाला नाही म्हणली नाही. आधार द्यायला बोंबली. महिना 2 महिने होते तेव्हा माझी बहीण मेली रे. मला बहीण द्यायची होती ती मेली. बहीण मेली, आई मेली. काय पिले काय सास होती काय देव म्हटलं का काय कोणी बहीण मेली. बहीण मेली. बहिणीचं दुःखाचं वटीवर निवारण करत होतो. तेवढा तुमच्या दोघांच्या बहिणी आल्या. शादीची बंद तरी सगळ्यात पुढं आधार द्यायला. बहिणीचं दुःखाचं वटीवर निवारण करतो. तेवढं तुमच्या दोघांच्या 2 बहिणी आल्या. मला म्हणलं नवनाथ दादा. तरी माणसात बोललास. दादा म्हणाल्या माणुसकीचा कारण आहे. तुमची एक बहीण मेली असते तर म्हणजे मरू द्या, आम्ही दोघी तुमच्या बहिणी झाले. काय म्हणणार नाही, आपली मैत्री कसली आहे नाही का? तर काय सांगायचं भास्करराव, आई मेली त्याचं काय वाटलं नाही, बहीण मेली त्याचं काय वाटलं नाही, पण माझी बायको मेली रे. मारू दे, आमच्या खोपऱ्या मार मेली. आई मेली, घर मेली, बायको मेली. मी आळं फटवून जाऊन येतो. अरे माझी बायको 10 वर्ष झाली. मुंबईपासून फक्त चुलीपर्यंत आलाय. आई मेली, आईने आधार दिला. बहीण मेली, बहिणीचं दुःख काय वाटलं, बहिणीचं दुःख काय वाटलं, बायको मेल्याचं नाही दुःख काय. हेट मला श्रीमंताचं जळूनी घर आणि गरिबाची मरुनी बायको. गाडीची दोन्ही चाकं व्यवस्थित असली तर प्रपंच चालतो. गाडीचं एक चाक जर विस्काळलं तर प्रपंचात विचाराचा प्रपंच बसला करायला. आपला माणुसकीचा घराणा. बायकोचं दुःखाचं वटीवर निवारण करत होतं. मला काय सांगायचं, तुमच्या दोघांच्या 2 बायका आल्या. बोल बोल, आमच्या घराला माणुसकीचा आधार द्याला. बोल तू बोल. काय म्हणते तुमचे बायको माहिती आहे का? नवनाथ भाऊजी. भाऊजी, हा तरी भाऊजी म्हणाले. भाऊजी आमचा माणुसकीचा घराणा. तुमची म्हणते एक बायको मेली असली तर म्हणजे मरू द्या. मरू द्या, मरू द्या, मरू द्या. बोल बोल. मरू द्या म्हणते असेल. मरू द्या, मरू द्या. काय काय काळजी करू नका. आधार द्यायला दिलं पडायचं ना. मरू द्या, मरू द्या. म्हणजे तुमची एक बायको मेली असली तर मरू द्या. ही दोघांचा सळी आहे ती. बोल बोल बोल. पुढलं बोल नाही का? तुमची म्हणली एक बायको मेली असली तर मरू द्या. आम्ही दोघी कुठे जायचं जातात, सुंदरशी मुलगी बघतो तुमचं लग्न करतो. काय म्हणणार नाही, आपला घराणा कुठला आहे? माणुसकीचा आहे. लकडीशिवाय मकडे बोलत नाही. आपण जर तयार जर नसतो तर पाक आपल्या आभो काढली असते. मित्रांनो, इंडियाकडे जर सिंगल मिळत नाही, आपण दोघं तिघं जमलो. पण आज चैनी करायला जायचं पुणे शहरला. अरे तुम्ही जीवा भावाचे माझे मित्र. पैशाला कोण विचारित नाही. 80,000 रुपये नसतो कोंबड्याने खाल्लं. 80,000 रुपये नसतो कोंबड्याने खाल्लं. 70,000 रुपये नसतो वाऱ्यानं उडून दिलं. आणि तुमच्या दोघांच्या जीवासाठी 3 लाखाचा गड्डे बांधून ठेवत आहे. मानवाला पार्सल करा तेवढं, तिथं ठेवू नका. पैसा भरपूर आहे. अरे बाबा, तुम्ही मित्र कसे आहे माझे जीवाचे? कसं आहे? कसे मित्र आहे? अरे मित्र कसे? मित्र असा जातीचा प्रगतीचा, मित्र असा जातीचा प्रगतीचा. अशा मित्राला जागा द्यावी मध्यरात्रीचा.
हे जाऊ. अरे मित्र तुम्ही कसं आहे? भावाचे मित्र आहे. कसं आहे? कसं सांगितलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. दोघींची मित्राची वाट सख्या. पण काय गंमत काय झाली माहितीये का? काय झालं? आम्ही वर्गात शाळा कुठं शिकलो? कुठे शिकला? सांगा पाहिजे. कुठे शिकला? विद्याभ्यासात शिकलो पुण्यात कॉलेजात. मजल्या मजला होय का? गेले झालं. अरे तुम्हाला काय माहितीये का? काय झालं? बायको माझी देवा घरी निघून गेली. बरोबर आहे का नाही? मग मी एकटाच. आता काढ आमच्या दिवस काढतोस. तसं नाही बाबा. अरे तुला काय सांगायचं, मला जरा कर्मना बघ आणि माझा विचार जरा बदलते. म्हणजे पणेश्वरला हो. जायचं. कळलं? फिरायला जायचं. मग तुलाच पणेश्वरची माहिती, आम्हाला काय माहिती नाही नाही. येणार येणार आले. चला येणार ना. हो. पण कुठं चुकायचं नाही. नाही चुकत. असा तू आम्हाला चुकीची. हा नाही चुकत. या बा. पाहिलं का? तुम्ही काय पाहिलं नाही? नाही पुण्यात फिरताय म्हणजे काय खाली मुंडी का फिरताय? आम्हाला काय कल्पना आहे? तुम्हाला बघायचंय? बघायचंय. हे बघा माझ्या समोर. नवनाथ भाऊ, अरे नवनाथ भाऊ, हा. इतकं नको वाढवायचं. हा. नवनाथ भाऊ आहे. पाखरं बाकी पाखरं आहे की बिन पाकाची पाखरं आहे. काय त्या पलीकडच्या बाईचे उभे राहण्याचे टॅग काय बाईचे उभे राहण्याचे काय त्या बाईचे फरक फाउंटन पेनचं होय. कसं नांगराचं फळ, डाळिंबीचे दाणे, डाळिंबीचे झाडे, काय ती बाई होय कशी चंद्राची कोर आहे का नाही? त्या बाईला जाऊन त्यांनी नमस्कार कर. नमस्कार. हा बाईला हो. बरं तुझ्या म्हणण्यानं करतो. काय नमस्कार. नमस्कार. तुम्ही आहे म्हणूनच मी बोलणार आहे. नमस्कार बाई. आई जगदंबे मातोश्री. अख्खा महाराष्ट्र फिरलो पण असं काय दर्शन मिळालं? काय झालं? नवनाथ भाऊ, काय झालं? बाईना पुढचं तोंड ना धावता मागचं. मागचं झालं. तुला नाश्ता करायचा? म्हणलं कुठं गेलायस? चमच्या घेऊन नाश्ता कर. कुठं गेलायस नाव काय असं नाही.
सफा वजन अचानक बाई जाईल पळून वजन टाकते. अरे त्याला बाई सगळं बोलायचं म्हणजे काय केलं पाहिजे माहिती आहे का? काय केलं पाहिजे? हा जडी कोणाचा पाहिजे? बाईच्या पोटचा पाहिजे. आम्ही इंजेक्शनच आहे. हा इंजेक्शनच आहे दोघं. आल्या का मला असं वागलं असतं का? हा हो बाई जा जा तू जा. असं तू जा. हो नमस्कार हो बाई. नमस्ते पाहुणा नमस्ते. आपल्या अंगाला काय झालं लागले का रे? त्याच्याकडे जॅकेट आहे जॅकेट. जॅकेट काढून जॅकेट काढून जॅकेट काढून घे. जॅकेट काढ. काढ जॅकेट. शाळेला मुलं आम्हाला बोलले नाही हे जे जॅकेट बघू. जॅकेट आहे टोपी आहे बागल आहे. जॅकेट काढ. हा जॅकेट काढ. जॅकेट काढ. काय कर तू घाल चित्र. तू घाल. तू कसं काय? ती चष्मा काढ. चष्मा काढ. ही घे. आता टोपी दे. ठीक आहे. माझ्या आहे की का ते नको कसली तरी टोपीमुळे काय तुझी दाट पडशील बरं का आता पडाय काय येणार काय पावली हरवल्या का? नमस्ते. आम्ही जर एखादा शब्द तुम्हाला विचारला तुम्हाला रागता येणार नाही असं ना मला असं म्हणायचं आहे. काय म्हणायचंय? तुम्ही पाणी चौकात उभं का राहताय आम्ही हा. सर हवा खाण्याकरता. असं हा. पण मला असं म्हणायचं आहे किसती हवा खाली हा? किसकी हवा खाल्ली? पाहुणा हा चहा प्या. आणि प्या ना थोडा. चहा हा प्या थोडा. पिऊ हा प्या. हे बघा चहा तसा पेणार नाही. प्या 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 प्या. त्यांचा चहा पितोस का माझा पितो? पाहुणा. ओ पाहुणा. तुम्हाला आता चहा मी दिला. किती किलो गोड लागला हो? अहो किलोवर आहे तुम्ही मग हवा बी काय तशी किलोवर असते बाई. तसं नाही बाई. हा? मला असं म्हणायचं आहे तुम्ही मला काय करावं म्हणते दिसतंय. आमचा धंदा नाच गाण्याचा. तुमचा धंदा नाच गाण्याचा आमचा धंदा जोड खाण्याचा. हा जोड नाच खाण्याचा. हा जोड बाहेर. हा बाई काय हो? मी एखादा जर प्रश्न टाकला तर त्याचं उत्तर मिळेल का? उत्तर. हो आम्ही पण त्याच्यासाठीच आलो ना. असं प्रश्न आम्हाला काही सुद्धा आठवत नाही. नाही म्हणजे तुमचा भाव आहे आमचा भाव आहे. मग त्याला बोलवून घ्या. तुम्हाला आठवत नाही अहो म्हणजे कसं आहे माहिती जर आहे का का? तुम्ही नाही उत्तर दिलं अहो, आमचा भाव तिथे शाहीर आहे. कोण भाव तिथे शाहीर आहे आमचा. बरोबर
काय माहिती नाही. असं काय नवीन आहे ना. ऐका, तुम्ही काय म्हणताय माहिती आहे का? मग ऐका. तुम्हाला माहिती नाही अरे माणसं कशी आहेत सांगितलं पाहिजे. आई सुंदर करू नको जाण्यासाठी मी काय बोलतो त्याचा विचार कर तुझ्या अंतरी. काल 12 वाजता अंगात घालून भरत तरी अरे ते नजरेंना गाडी गेली तुझ्यावरी. म्हणून सांगतो त्याला छाप आहे बरं का. हा तुझी नजर गेली नारी तुझ्यावरी गबरू साहेब कमी करी गबरू साहेब कमी करी गबरू साहेब कमी लाडेगाव गबरू साहेब त्यांचं असं म्हणणं आहे. ते बसले का नाही ते आता तुम्हाला सांगितलं त्यामध्ये असते ऐका कशी बाई त्याला पाहिजे बघा. अगं तिंटाळाच्या माडीवरती अगं तिंटाळाच्या माडीवरती सुंदर कधी झाली.
तिच्या टिका मारत बस. काय म्हणता? मुकने हाणीत बसली. मी मग तू मारतो. पुढे काय सांग? पुढे काय झालं? दंडामध्ये खचली तशीच पुत्री अम्मा माझ्या गोदडीत घुसली. तुम्हाला त्याच्याशिवाय ध्यान आहे का इकडे? मी काय म्हटलं? साडी चंदनी चोळी अंधरी दंडामध्ये खचली फुलबागेला भर आला जानी रस का गोदडी शिरली. मला वाटलं तसंच असं आहे. तिला तिला मला द्यावे पाण्याची पाटी. पानाची पट्टी थोरल्या देशाचे पंचम मुसाफिर आलं तुझ्यासाठी. मला असं म्हणायचं आहे, मी पानाची पट्टी तर बनवून ठेवलेलीच आहे, पण मला असं म्हणायचं आहे, अशी पान खाणारी व्यक्ती अशी कोण आहे? कोण आहे? त्याचं नाव आम्हाला कळेल का? का कळणार नाही. तिला म्हणाले ज्यावेळी आम्हाला पानाची पट्टी थोरल्या देशाचे पंचम मुसाफिर आलं तुझ्यासाठी. असा महापुरुष कोण आहे? महापुरुष सांगतो तुम्हाला. वाळवा तालुक्यात हरनाथ श्रेठरे, त्यांचं नाव आहे श्रीधर कुलकर्णी. वाळवा तालुका सांगली जिल्ह्यात ते राहणार आहेत. आता ऐकाच छाप कसा आहे. हा हा
तुझ्या जीवाची तर म्हणून कोण माझ्या जीवाची तू करणार आहे तुमच्या दोघांच्या जीवाची तर आता आग्या भाऊ आग्या भाऊ तू तसं काय चला निघायचं चला Bye.
कार्यक्रम तुमचा चांगला आहे. आवडला का? आवडला. अहो तुम्ही सुद्धा कलावंत आहात ना, तसा माझा सुद्धा भाऊ कलावंत आहे. काय? हो. तुझा भाऊ कलावंत आहे? हो ना. अहो माझा भाऊ समय डान्स करतो. समय डान्स म्हणजे समय डान्स करतो. आम्हाला एक लावणी म्हणून दाखवा. तुमचा भाऊ समय डान्स करतोय का नाही? तशी माझी एक लाडकी बहीण सुद्धा आहे. बहीण आहे ना? हो. मग हे सुद्धा लावणी छान म्हणते. लावणी छान म्हणत्या. त्या तुमच्या बहिणीला बरोबर बोलू का? बरोबर तुमच्या बहिणीला